हाय फ्रेंड, तर आज आपण ना कैरीचं लोणचं बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि आता हे ना आपण तोडून घ्यायचे। याच्या आतमधली ही ना बी मी काढून घेणार आहे आणि याच्या फोड्या मी बारीक बारीक करून घ्यायच्या आणि ह्या पहिल्यानं चांगल्या धुवून कपड्याने पुसून घ्यायच्या आहे कैऱ्या। लोणच्यामध्ये अजिबात पाणी गेलं नाही पाहिजे, त्यामुळे कैऱ्या एकदम सुक्या करून घ्यायच्या आहेत। इथे तुम्ही पाहू शकता, बघा आतमध्ये जी बी असते ना ती मी काढून घेतलेली आहे। अशीच ना बाकीच्यांची पण मी काढून घेणार आहे आणि फोड्या एकदम बारीक करायच्या, जास्त जाडसर ठेवायच्या नाही आहेत। तर इथे आपल्या फोड्या करून झाल्या आहेत आणि आता मी एका मोठ्या भांड्यामध्ये हे फोड्या सर्व घालून घेतलेल्या आहेत। आता याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे। तर इथे मी 3 चमचे मीठ घातलेलं आहे। जास्ती जर कैऱ्या असतील तर तुम्ही जास्तही घालू शकता। तर इथे मीठ घालून झालेलं आहे आपलं। त्यानंतर मी 2 चमचे हळद घातलेली आहे। जर कमी वाटली तर परत तुम्ही घालू शकता आणि हे सर्व ना असं खालीवरती करून हे सर्व लावून घ्यायचं। त्या फोड्यांना चांगलं हा मीठ आणि हळद लागली पाहिजे। त्यानंतर हे ना मी 2 ते 3 तास हे असंच ठेवलेलं आहे आणि थोडीशी कमी वाटली म्हणून मी परत त्याच्यामध्ये 1 चमचा हळद घातली आहे। इथे माझे 3 तास झालेले आहेत। जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ हे ठेवलं तरीही चालेल। त्यानंतर या फोड्यांना पाहू शकता तुम्ही, हे पाणी सुटलेलं आहे। आपण जे मीठ घालतो ना त्यावेळी पाणी सुटतं आहे। मी असं एका गाळणीने काढून घेतलं आहे, कपड्याने काढून घेतलं तरीही चालेल। त्यानंतर इथे मी तेल गरम करत ठेवलं आहे आणि ह्या फोड्या मी थोड्या वेळासाठी इथे सुकत ठेवल्या आहे, पंख्याखाली ठेवल्या तरीही चालेल। त्यानंतर आपण इथे मसाला तयार करणार आहोत। तर तेल आपलं ना पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे, गरम ठेवायचं नाही आहे। त्यानंतर इथे मी मसाला तयारच आणलेला आहे, घरी तयार केलेला नाही आहे। रामबंधूचा हा मसाला आणलेला आहे, हा 100 ग्रॅम आहे। त्यानंतर ह्या थंड झालेल्या तेलामध्ये हा मसाला मी मिक्स करणार आहे। त्यानंतर मी इथे काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे 2 चमचे, कारण याला थोडासा कलर यावा यासाठी मी हा मसाला त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे। जर तुम्हाला ना याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं असेल ना तरीही घातलं तरीही चालेल। आणि हे आता छानपैकी आपण हे मिक्स करून घ्यायचं। छान असा याला कलरसुद्धा आलेला आहे। आता मी हे सर्व मसाला आणि तेल थंड पूर्ण करून घेतलं आहे आणि आता या फोड्यांवरती हे मी मिक्स करणार आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे फोड्यांना सर्व हे लागलं पाहिजे। त्यासाठी मी इथे परातीत घेतलं आहे। तुम्ही एखादं असं खोलगट भांडं घेतलं आणि त्याच्यामध्ये मिक्स केलं ना तरीही चालेल। जो तुम्ही चमचा वगैरे किंवा परात घेणार आहे त्याला पाणी लागलेलं नसावं, पाणी अजिबात लावायचं नाही आहे, नाहीतर लोणचं आपलं खराब होतं। परात किंवा चमचा घ्याल तुम्ही, ते एकदम सुकं करून घ्यायचं, कपड्याने पुसून घ्यायचं आहे आणि नंतरच ते वापरायचं आहे। तर इथे मी सर्व फोड्यांना हे लावून घेतलेलं आहे तेल आणि मसाला। आता इथे एका काचेच्या बरणीमध्ये आपण हे भरून ठेवायचं आहे। ज्यावेळी आपण लोणचं काचेच्या बरणीत घालणार आहोत त्यावेळी काचेची बरणीसुद्धा एकदम सुकी असली पाहिजे। तर इथे मी हे भरून घेतलं आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।